उद्योगपती हवे दिवा विपुल पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांना विनंती असते आपण व्यायापडे जाऊ. आपलं देखील जयदुर्गा सुरई आयोजित बबन शेठ स्मृती चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण स्पर्धा पाहतोय ग्रामीण केकचा महासंग्राम जयदुर्गा सुरई आयोजित बबन शेठ स्मृती चषक 2025 आयोजन आणि स्पर्धेमध्ये आपण प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थीच्या आकर्षक ट्रॉफीज पाहणार आहोत. त्या ज्यांच्या नावाने मित्रांनो ही स्पर्धा पाहतोय त्यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय बबन कालीराम पाटील यांच्या स्मरणार्थ अक्षय बबन पाटील यांनी आम्हाला स्पॉन्सर त्यांचं विशेष धन्यवाद आपण व्यक्त करूया. मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलं स्वर्गीय पंडित राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ सदानंद पंडित पाटील साहेबांनी त्यांचं देखील विशेष धन्यवाद. नुकतेच त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली होती. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. कमलाकर नामदेव वजय साहेबांनी उद्योगपती सुरई त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीज वॉशिंग मशीन आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय गुरुनाथ शनिवार पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवीण गुरुनाथ पाटील साहेबांनी त्यांचे देखील विशेष धन्यवाद. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, कूलर आम्हाला स्पॉन्सर केले स्वर्गीय दत्ता लडगू पाटील यांच्या स्मरणार्थ सुरेश दत्ता पाटील साहेबांनी त्यांचे देखील विशेष धन्यवाद. आणि मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये टी शर्ट आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत स्वर्गीय चंद्रकांत पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ पांडुरंग बेडक्या पाटील व अशोक पांडुरंग पाटील यांच्याकडून त्यांचे देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. एकूण हवे दिवे संघाकडून 2 ओपनर रन मेडल. टाइम नोट केला जाईल. पहिला चेंडू डिलिव्हर केल्यानंतर सुमित पाटील विथ करण पाटील ही सर्व जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर योगेश्वर जुना संघाकडून अल्पेश पाटील सज्ज होतोय. अकरा वाजून 46 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल आणि 15 मिनिटे ही 3 षटकांसाठी आपल्याला दिली जाणार आहेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं बंधनकारक असणार आहेत. इथे या बीट होते. क्षेत्ररक्षक चेंडू निघून जातो लॉंग स्टॉप रिझनकडे. क्षेत्ररक्षक अडू शकलेला चेंडू निघून गेलेला आहे सीमापार चौकार. सुमित पाटील चौकाराने स्वतःच अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 4. पहिले षटक मार्गस्थ आहे. यावेळी या दिशेमध्ये फरकटाना पंचांचा इशारा वाईट आव्हान देता वाढच्या रूपाने. धावसंख्येमध्ये सिंगलने धावसंख्या 5 धावा. आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेटचा महासंघाला चॅम्पियन टीम चॅम्पियन ट्रॉफीची जयदुर्गा सुरई आयोजित बबन शेठ स्मृती चषक 2025. इथे सरळ बॅटने 20 मध्ये फटका केल्यामध्ये चांगले क्षेत्ररक्षण स्लिम मिड ऑफ रिझनमध्ये एक धाव घेण्यापासून रोखू शकला नाही. आकाश पाटील तिथे सज्ज होता. दिव्य संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 6 वर. जयदुर्गा सुरई संघाचे टीम मेंटॉर जतीन पाटील वेलकम. आपल्या तिघे हार्दिक स्वागत आहे. मयूर मडवी आणि जतीन पाटील दोन दिन रात में टीम मेंटॉर आपल्याला पाहायला मिळतात. इथे एक धाव फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. दिव्य संघाची धावसंख्या 7 धावा. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये धनाजी पाटील मास हायपर आणि ॲक्टिव्ह मेंबर आहेत जिशे संघटनेचा जर विचार केला तर. अल्पेश पाटील इथे सरळ बॅटने फटका केला. डाऊन द ग्राउंड चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ आणि लॉंग मधून सीमा पार कटाकेदार चौकार.
वेलकम अक्षय पाटील, आपले देखील हार्दिक स्वागत आहे. सुरेश संघाने जर सेमीफायनल मध्ये धडक मारली तर अक्षय पाटील यांच्याकडून कॉम्बॉक्स साठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. क्या बात आहे. हो हो हो, कोण इथे मात्र चेंडूची साल्टी लोळवताना पाहायला मिळतोय. कोरे अँडरसन हवी देवी आपण पाहतोय आणि या फलंदाज नावे याच मैदानावर एक अनोखा विक्रम आहे. मला असं वाटत नाही तो विक्रम मोडीत निघेल. ज्यावेळी या हवीदेवी संघाला गोल्डन चौकाराची आवश्यकता होती एका चेंडूमध्ये, त्यावेळी 4:44 याच फलंदाजाने त्यावेळी गोल्डन चौकाराने हवीदेवी संघाला तो सामना जिंकून दिला होता. तोच फलंदाज सध्या कोरे अँडरसन ऑफ हवीदेवी सुमित पाटील मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेला आहे. धावसंख्या 17 धावा. इथे एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करता अगदी दिवसा ढवल्या एका धावेची चोरी केली जाते. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद जिंदाबाद 18 धावा आणि पहिले षटक हे 4 मिनिटांमध्ये पूर्ण केलेले आहे. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर एकीकडे हवेदेवी संघाची फ्लाइंग स्टार्ट आपण पाहतोय. स्वप्नवत सुरुवात, कारण कुठल्या प्रकारचा गडी या हवेदेवी संघाने गमावले नाही आणि संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ते 18 धावा. गोलंदाजीमध्ये पहिला बदल बॉलिंग ट्रॅकवर आता मात्र गोलंदाज सज्ज होतोय कृणाल पाटील. कृणाल पाटील आलेले मरता क्या न करता. कट करण्याचा प्रयत्न, खडे खडे या खेळण्याचा हा प्रयत्न होता. फुटवर्कचा अभाव आपण पाहतोय बदललेला त्याचा वापर करताना दिसला होता फलंदाज. ज्या मोबाईल में नेटवर्क व क्रिकेट में फुटवर जरूर आहे, मात्र अजिबातच फुटवर इथे पाहायला मिळालं नव्हतं. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 18 धावा दुसरे षटक मार्गस्थ असताना. पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न, इथे देखील आउटसाइड ऑफस्टोमा चांगला चेंडू हाताळलेला आहे आणि थोडंसं आपण पाहतोय ट्रबल करताना या षटकामध्ये सुमित पाटील. कृणाल पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. इथे स्कोर ऑफ द विकेट मेडिकल रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आपले लोकप्रिय खासदार सन्मान्य आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब बालेमामा यांचे PA नितेश पाटील देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. ते प्रेक्षकांमध्ये कुठेतरी आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यापीठ आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. धावसंख्या 19. जीशीची दुसरी स्पर्धा आपण पाहतोय आणि तिसऱ्या स्पर्धेला देखील आज प्रारंभ आणि शुभारंभ झाला. DD ग्राउंड भिनार इथे सावंत स्पोर्ट्स सावंत आयोजित उपसरपंच चषक 20-25. मात्र ही दुसरी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते बबन शेठ स्मृती चषक 20-25 जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरू आयोजित.
इथे इम्प्रेस फटका खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग प्रॉपर साधता आलं नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपलेकर 19. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना या षटकामध्ये कृणाल पाटील आणि फलंदाजांना जखडून आणि पकडून ठेवलेलं, कारण या षटकामध्ये आतामध्ये 4 चेंडू हाताळलेले आहेत, फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. 4 क्षेत्ररक्षक 30 आडाच्या सर्कलमध्ये तैनात केले गेले. थर्डमॅन फायनल एक पॉईंट कव्हर. इथे सरळ बॅटने फटके केले, मिस टायमिंग, चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफ रेंजमध्ये झेल आणि इथे मात्र समावतात फलंदाज करण पाटील याचा खेळ. पहिला हात बसतोय, एक वेळा हवी देव्या संघाला. दत्तुवा पिंपळा संघाने मैदान सोडायचं नाही, कारण यानंतर या सामन्यात विजय संघ विपक्ष दत्तुवा पिंपळास आणि त्यानंतर जहानमान सारंगाव क्या बात आहे धनाजी पाटील यांचा संघ देखील पुढील सामन्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल जयबजरंग भरूर या संघाविरुद्ध. त्यानंतर अर्ध्या मिनिटामध्ये खारवा विपक्ष जय खापरा वेले आणि त्यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल सुमित कुमार गोंदवले सुमित मात्रे फॅम टीम विपक्ष श्री गणेश भरोडी. न्यू बॅटर सिद्धेश पाटील येतोय. सामना करेल कृणाल पाटील याचा. कृणाल पाटील यांनी ब्रेक थ्रू मिळून दिलेलं आहे हवी देव्या संघाला. इथे सरळ बॅटने फटका केलेला आहे. लॉंगर रिझनमध्ये वाईड ऑफ चेंडू अडवलं गेलं आहे, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 21 एंड ऑफ द सेकंड ओव्हर लॉस फॉर द 1 विकेट. 2 षटकांची समाप्ती 1 बाद 21 ही धावसंख्या आपण बघतो एकविरा हवी देव्या संघाची. लुजिंग द टॉस अँड बॅटिंग फर्स्ट एअर. 2 षटकांसाठी इथे 9 मिनिटं खर्च केलेले आहेत. यानंतर सामना आपण पाहणार होतो. या सामन्यात विजय संघ विपक्ष दत्तुवा पिंपळास, त्यानंतर जयहनुमान सारंगाव विपक्ष जयबजरंग भरोडी, त्यानंतर अर्धा मिनिटामध्ये खारबा विपक्ष जय खापरा वेले आणि फर्स्ट राऊंडमधील लास्ट मॅच श्री गणेश भरोडी विरुद्ध सुमित कुमार गोंदवले. आज स्पर्धेचा हा 3रा दिवस आणि तसे मित्रांनो आज 19 नोव्हेंबर. आजच्या दिवसा विचार केला तर आज टीम इंडियाने कानपूर कसोटीमध्ये 524 धावांवर रनआउट आपला डाव घोषित केला होता आणि त्या डावाचं एक वैशिष्ट्य राहिलं होतं की कुठल्याही फलंदाजाने शतक न झळकावता कुठल्याही संघाने उभारलेली ती सर्वात मोठी धावसंख्या होती. हा विक्रम अजूनही कायम आहे. तालुका क्रिकेटचा विचार करता तालुका क्रिकेटमध्ये देखील 4 षटकामध्ये 123 धावा ज्यावेळी जनमन पोगाव संघाने अंजुरे मैदानावर कुठून काढल्या होत्या, तेव्हा त्या डावामध्ये पोगाव संघाच्या कुठल्याही फलंदाजाने अर्धशतक झळकावलं नव्हतं आणि कुठल्याही फलंदाजाने अर्धशतक न झळकावता 4 षटकामध्ये सर्वाधिक धावा कुठण्याचा विक्रम जनमन पोगाव संघाच्या नावे. तो विक्रम देखील अजूनही अबाधित आहे, कायम आहे. क्रिश भोईर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. आपण सामना बघतोय एकविरा हवी देव विपक्ष जोगेश्वरी जून या 2 संघामध्ये. फील्डमध्ये परिवर्तन आता मात्र एक मिडॉन तैनात केला जातोय 30 सर्कलमध्ये. यष्टरक्षक मागे 2 क्षेत्ररक्षक 20 सेमध्ये पाहायला मिळत आहेत. हॅलमॅन फाईन लेग पॉईंट रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. टाईम जास्त खर्च केला जातोय, या गोष्टीकडे ते लक्ष असू द्या. अशोक पाटील साहेबांचे ते आगमन झाले सुरू आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
स्क्वेअर ऑफ द विकेट. हा चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, चेंडू जातोय. एक धाव पूर्ण करतात फलंदाजाने एका धावेवरच, इथे मात्र समाधान मानावं लागेल. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये ज्या आकर्षक जर्सी टी शर्ट पाहतोय ते आम्हाला स्वर्गीय चंद्रकांत पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ अशोक पांडुरंग पाटील साहेबांनी स्पॉन्सर केलेले आहेत आणि त्यांचे ते आगमन झाले. त्यांना विनंती असेल की या आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जयदुर्गा सूर्य क्रिकेट क्लब आयोजित बबन शेठ स्मृती चषक 2025 एक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन कुठल्या गोष्टीची कमी नक्कीच इथे ठेवली गेली नाही. अगदी परिपूर्ण स्पर्धा आपण सूर्यकरांच्या वतीने पाहतोय. क्रिश भुईर बॉलिंग ट्रॅकवर, राईट अमोर द स्टंप, स्विंग अँड मिस. आखो टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र सक्सेसफुल होताना दिसत नाही फलंदाज. दिव्य संघाची धावसंख्या स्थिर आहे, आपल्याकडे 22 धावा. आमचे मॅन ऑफ द मॅच टी शर्ट स्पॉन्सर अशोक पाटील साहेबांचे आगमन झाले, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी लॉफ केलं चेंडूला, लॉफ टच फटका, गॅप मधून चेंडू निघून जाते सीमा पार, वाईट ऑफ लॉंग ऑन रिझन मधून चौकार. चौकारीने संघाच्या धावसंख्या येतो आकार, धावसंख्या 26 तिसरं षटक मार्गस्थ आहे. क्रिश भुईर तिसरं षटक हलतोय. स्टेपमध्ये बिघाड, पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. या स्पर्धेमध्ये आपण वॉइस ऑफ सर्वी यंग अँड टॅलेंटेड कॉमेंटेटर विशाल पाटील यांचा देखील आवाज ऐकत आहोत. इथे स्वेर चेंडू, पंच राजेंद्र बजागे सर यांचा इशारा वाईटचा येतोय. आव्हान दिलं वाईट चेंडूमध्ये. एक आगली वेगळी शैली, अनोखी स्टाईल आपण बघतो राजेंद्र बजागे सरांची. राजेंद्र बजागे सर हे देखील उत्कृष्ट क्रिकेटर राहिलेले आहेत. सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. फुल अँड पॉवरफुल चेंडू होतोय सीमाशा गोल, अख्खो टप्प्याचा चेंडू आणि अख्खो टप्प्याच्या चेंडूवर हा फुलचा फटका आपण बघतो फलंदाजाच्या बॅट मधून. तेहतीस धावा, 33. इथे पाहिलं आणि जाऊ दिलं, सोडून दिलं. पंच देखील इशारा करतात की हा चेंडू अनलिगल आहे आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावं लागेल. संघाची धावसंख्या 34 लॉस फॉर द 1 विकेट, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस.
पुन्हा एकदा तीच दिशा तीच लाईन. पंचाचा यावेळी नोबलचा इशारा येतोय आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असणार आहे फ्रीट. पाहूया पंच सल्ला मसलत करत आहेत. पंचांचा वाईडचा निर्णय येतोय, वाईडचा इशारा. येस, हे आपण पाहू शकता राजेंद्र बजाज सर वाईडचा इशारा करत आहेत. धावसंख्या 35, 35 धावा. क्रिश भोईर सामनावीर फलंदाज सिद्धेश पाटील. इथे मॅच टाइम फटका, चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत वेल होता फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याचा. 2 धाव पूर्ण केल्या जातात आणि 2 धावांनी 37 धावा, 37. षटकाची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकीकडे हॅवी देवी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे. ती 37 धावा, 37. इथून शेवटच्या षटकाचा खेळ शेष असणार आहे. आपण सामनाबद्दल एकीकडे हॅवी देवी विपक्ष जोगेश्वरी जून आदुर्की आणि यामधील विजय संघ पुढील सामन्यामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळेल दत्तुरा पिंपलास या संघाशी. त्यानंतर जयमान सारंगाव आणि जयपतजंग भरोडी या दोन्ही संघाने देखील रिपोर्टिंग करायचं आहे. त्यानंतर अर्धविंडोपचे खारबा विपक्ष जय काप्र वेले आणि त्यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना सुमित म्हात्रे फॅम टीम सुमित कुमार गोंदवले विपक्ष श्री गणेश भरोडी. रणजित शिकार येतोय बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचे षटक घालण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवले गेलेले आहेत. तर रणजित शिकारीचा सामना करेल फलंदाज सुमित पाटील. 3 षटकांसाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील सांगतात की 18 आणि त्यात 3 मिनिटं मायनस केल्यानंतर 15 मिनिटं खर्च केले गेलेले आहेत. सरळ बॅटने फटका केलेला आहे स्टेट लॉंग ऑफ मध्ये. मात्र एवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. 38 धावा, 38. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना सुमित पाटील आणि सिद्धेश पाटील ही जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा तयार होताना रणजित शिकारी मानकुली वेल्हे रोड येऊन वळण्याच्या तयारीत. इथे चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, फटका फसलेला आहे, अंदाज बांधलेला आहे इथे क्षेत्ररक्षकाने आणि सुरक्षित हातांची झोली पेश करून हा झेल देखील पकडलेला आहे. बाद होतोय सिद्धेश पाटील आणि ते मात्र अल्पेश पाटील यांनी हा झेल पकडलेला आहे. दुसरा फलंदाज बाद होताना न्यू बॅटर मैदानामध्ये आता 4थ्या क्रमांक खेळण्यासाठी होतोय साहिल म्हात्रे.
इथे सरळ बॅटने हा फटका केला, हा देखील मिस टायमिंग. आणखीन एक झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल आल्या पावल ही माघारी परतताना आपण बघतोय साहिल मात्रे. तू चल माया या अशी स्थिती सध्या आपण बघतोय हवेदेवी संघाच्या फलंदाजांची. एका पाठोपाठ एक असे दोन फलंदाज लागोपाठच्या चेंडूवरून बाद झालेले आहेत. पुष्पम पाटील यांनी हा झेल पकडलेला आहे आणि तिसरा मोरा गाळत होतोय इथे. मात्र एकवेळ हवेदेवी या संघाचा 0वर धावसंख्येवर बाद होताना फलंदाज साहिल मात्रे. न्यू बॅटर पिंट्या पाटील. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 विकेट अटकवलेले आहेत आणि विकेट हॅट्रिकवर आपण पाहतोय आता गोलंदाज रणजित शिकारी. आतापर्यंत 3 गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक नोंदवलेले आहेत. अंतराचा खारबाव संघाचा राहुल तरे, गावती ओवली संघाचा राजदीप पाटील आणि हंसिका पिंपळकर संघाचा नयन भोईर. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे, उंचच उंच आणि लांबच लांब. पिंट्या पाटील याच्या बॅटवरून परफेक्ट सिक्सर. पिंट्या पाटील यांनी या अगोदर जाहीर केलेलं आहे की जर एकेवेळा हवेदेव संघाने आज क्वालिफाय केल्याच्या गटातून हा संघ निघाला तर कॉम्बॉक्ससाठी त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि त्याच्या बॅटमधून हा मोठा फटका अगदी डॅशिंग अंदाजाने या पिंट्या पाटील यांनी हा आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. संघाची धावसंख्या 6 ने पोहोचते ती 44 वर. क्या बात आहे. यावेळी मात्र वन्स अगेन आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक षटकार. पिंट्या पाटील ऑन फायर. अगदी चेंडूची चांबडी लोळवायला आल्याला सुरुवात केलेल्या पिंट्या पाटील याने. जणू काय हवेदेवी इथूनच पिंट्या पाटील सेट होऊन आलेले आहे, जम बसून आलेला आहे. आणि या 50 धावा देखील एकवेळा हवेदेवी संघाच्या पूर्ण झालेल्या आहेत. पिंट्या पाटीलला असं वाटतं धनंजय पाटील की टेनिसचा चेंडू आता फुटबॉल दिसायला सुरुवात झालेली आहे. दुबईचा दौरा केल्यानंतर पिंट्या पाटील अशा फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऊर्जा एनर्जी संचारलेली आहे त्यांच्या अंगामध्ये आणि हाय पॉवर ने या खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकाराने हॅट्रिक वर आता मात्र पिंट्या पाटील. प्लेयर मिस बीट होतो, रिस्ट्रिक्शन बीट फलंदाज देखील झाला होता. एक धाव दरम्यान बायचा इशारा होतो पंचांकडून आणि अशा प्रकारे धावसंख्या 51-52 धावांचं लक्ष्य जोगेश्वर जुना अलके संघासमोर दिलं गेलेलं आहे. तर या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल 52 हे लक्ष्य आहे. सेकंड इनिंग मध्ये काय होईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक यंग अँड टॅलेंटेड कॉमेंटेटर मॅन फ्रॉम सरवली विशाल पाटील. शुभ सन्मान आपण करणार आहोत आणि फार मोठे योगदान करताना त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेकरिता मिळालेलं आहे. स्वर्गीय चंद्रकांत पांडुरंग पाटील यांचा स्मरणार्थ आम्हाला पांडुरंगजी पाटील साहेब तसेच अशोकजी पाटील साहेबांकडनं टी शर्ट पुरस्कृत झालं होतं आणि उपस्थित आहेत
अशोकजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी अक्षय दादांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. बघा प्रत्येकी प्लेअर ऑफ द मॅचसाठी जो आपण आकर्षक टी शर्ट पाहतात तो दादांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेला आहे. अशोकदादा पाटील दादांचा आपण सन्मान दरम्यान अक्षयजी पाटील दादांच्या शुभ हस्ते करीत आहोत. कारण जर आपण पाहिलं तर प्रत्येकी मॅचमध्ये बघा आपल्याला एक स्पेशल मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट परिधान करून एक खेळाडू पाहायला मिळतो. तो टी शर्ट आपल्याला स्वर्गीय चंद्रकांत पांडुरंग पाटील यांचा स्मरणार्थ पांडुरंगजी पाटील साहेब आणि तसेच अशोक पांडुरंग पाटील साहेब यांच्याकडनं पुरस्कृत झालेला आहे. दादांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत तसेच विशेष आभारही व्यक्त करतो. असेच तुमचं योगदान तुमचा पाठिंबा नेहमीच टीम जयदुर्गा सुरई क्रिकेट क्लबला मिळत राहिला पाहिजे या अपेक्षा ठेवेन. मॅचकडे आता वळूया. पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये 51 बनवण्यात आला आणि 52चा टार्गेट सेट करण्यात आला आहे. बट पिंटू पाटील यांनी जबरदस्त फटके खेळले. ते धुमाल सरांनी उल्लेख केला की जेव्हापासून ते दुबई दौरा करून आले त्यानंतर त्यांच्या चेहऱ्याची चमक खेळामध्ये आणखीन चांगला प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ते 2 फटके महत्त्वाचे का होते तेही मी थोडा एक्सप्लेन नक्कीच करेन. कारण बघा अंतिम षटक रणजित शिकारीने पगले 3 चेंडू चांगले टाकले होते जिथे एकच धाव होती. 2 विकेट रणजितने काढले होते आणि त्यात नंतर कुठेतरी जे 2 षटकार आलेत ते डिसायडरही ठरू शकतात. आपण पाहिलं की जेव्हा अंतिम चरणावरती शेवटचे काही चेंडू उरतात आणि तिथे जेव्हा बाउंड्री येते ना कधी कधी त्या फटक्यांनीही सामन्याचा निकाल डिसाईड होतो. म्हणून मी म्हणेन ते फटके महत्त्वाचे होते. बट जुनानदुर्गी टीमचा बॅटिंग क्रमामध्ये दमखम आहे. सलामीची जोडी आकाश पाटील अल्पेश पाटील. आकाशला पाकल्यानंतर आठवतं गतवर्षी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवडचं खऱ्या अर्थाने तिथेही त्याने अर्धशतक बनवलं आणि त्यात नंतर ओवळीच्या क्रीडांगणावरती 6 चेंडू 6 षटकार याच बॅटरचा बॅटमधनं आले होते. टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकुलीच अगेन्स्ट ते 6 षटकार आले होते बॅटर आकाश पाटील यांचा बॅटमधनं. आकाश आणि त्यांचा समवेत अल्पेश ही जोडी समीरजी ठाकरे सर कदाचित या सामन्याचा आनंद घेत असतील. त्यांच्या माध्यमातूनही आपण जुनानदुर्गी टीमला शुभेच्छा देऊया. कारण समालोचन क्षेत्रामध्ये जुनानदुर्गी गावाला रिप्रेझेंट करण्याचं कार्य टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये समीर ठाकरे सरांनी केलं. त्यांचे हार्दिक स्वागत. आणि वेळ मिळाला तर कधी कधी ते प्लेइंग 11मध्येही पाहायला मिळतात आपल्याला. सामना लावत आहे. सुरुवात टार्गेट आहे 52चं म्हणजे बघा 13 रन बरोबर करायचं. प्रत्येकी षटकामागे 13 धावा. फर्स्ट ओव्हर सुमित पाटील तयार होतात बॉलिंग मार्कवरती. तसंच मयूर मडवी यांचे आगमन झालेलं आहे. आपलं हे सहर्ष हार्दिक स्वागत. जयदुर्गा सुरई टीमचे ते मेंटॉर आहेत अशी माहिती आमच्यापर्यंत आली. चला सामन्याला सुरुवात करा. टीम हायवे दिवा. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आकाश पाटील. 52चा टार्गेट. पहिला बॉल पहिलाच बॉल. वा आकाश. आकाशने पहिलाच बॉल आकाशामध्ये मारलाय. षटकाराने सुरुवात. 6. या नावाने मला आणखीन एक आठवलं की सुरई टीममध्ये आकाश आहे आणि गतवर्षी जी पहिली स्पर्धा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत झाली होती तिथे आकाश पाटीलनेही फार चेंडू आकाशामध्ये मारले होते आणि पहिलं अर्धशतकही बनवलं होतं लास्ट सीझनमध्ये ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये.
आणि तेच आकाश पाटील तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये इन ॲक्शनमध्ये दिसतील अगेन्स्ट टीम जय हनुमान सरवली. ती देखील एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. बट इथे जुनांदुर्की जे आकाश पाटील आहेत बघा, आकाश पाटील सुरईचे असो, आकाश पाटील जुनांदुर्कीचे असो, बट चेंडूला ते आकाशामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने पाठवतात आणि तेच पाहायला मिळालं पहिल्याच बॉलवरती. षटकाराने सुरुवात. आता फिल्डिंगमध्ये चेंजेस केलेही जातात. यानंतर होणारा सामना आय थिंक याआधी जो सामना झालेला आहे, बॉल हव्यामध्ये थोडं जास्त कौतुक झालं की काय आता असंच वाटतंय. कॉमेंटेटर कर स्मरण, कारण फार जास्त कौतुक केलं आकाशचं आणि सेकंड बॉलवरती आकाश पाटीलला जावं लागेल वापस. धक्का लागला पगला. आकर्षक ट्रॉफी तुम्ही या स्पर्धेमध्ये जी पाहताय, स्वर्गीय पंडित राजाराम पाटील यांचा स्मरणार्थ सदानंदजी पाटील साहेबांनी ती ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे आणि त्यांचंही शुभागमन झालं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. तसे प्रितेश पाटील यांचे आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. धक्का पहिला लागला. न्यू बॅटर क्रमांक 3 भावेश पाटील आलेत बॅटिंग करण्याकरिता. बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं, बट बॉल जर आपण पाकला तर फ्रंटफूटवरनं खेळले असतं तर बेटर लागलं असतं. तेच राहतं की ॲज अ बॅटर शेवटच्या चरणापर्यंत बॉलला वॉच करणं, फ्रंटफूटवरनं खेळायचं की बॅकफूटवरनं खेळायचं, कोणत्या रिजनमध्ये खेळायचं हे तुम्हाला फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड्समध्ये डिसाईड करावं लागतं. बट तिथे कुठेतरी मी म्हणेन बॅटर लेट झाले भावेश. बट हा फटका भावेशचा ऑन साईडला आहे, डीप मिड विकेटला क्लिअर केलं. आता भावेश पाटीलचा बॅटमधनं हा धमाका षटकार. लास्ट सीझनचं मला आठवतं पिंपलनेरच्या क्रीडांगणावरती जी स्पर्धा झाली होती तिथे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट भावेश पाटील होता आणि टीम जुनांदुर्गी चॅम्पियनही राहिली होती त्या स्पर्धेची. जुनांदुर्गी गावचं क्रिकेट तुम्ही कधी अंडर एस्टिमेट नाही करू शकत. या टीममध्ये भरपूर दमखम आहे. आता ही बॅकफूटवरनं खेळायचा प्रयत्न केला, प्लेन मिस, येतोय डॉट. जुनांदुर्गी गावामध्ये जर आपण संघ पाहिले तर मला वाटतं की बघा बाहेर 2 संघ आपल्याला ग्रामीणमध्ये पाहायला मिळतात आणि जर पंचकृषीमध्ये स्पर्धा असतील तर 18 टीम्स. कॅल्क्युलेशन फार अवघड आहे. इनारेज लागली आहे सिंगल इथे मिळेल. धावफलक एका धावेच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 13 धावा धावफलकावरती आणि पहिल्या षटकाचा खेळही समाप्त झाला. येत्या 3 ओव्हरमध्ये अजूनही करायचे आहेत रन्स. 39 धाव्यांची आवश्यकता. बघा 13चा आस्किंग रन रेट होता आणि 13च धावा पहिल्या षटकामध्ये आल्या आणि जी वेळ लागलेली आहे पहिल्या षटकासाठी त्याची माहिती मी आताच पोहोचवतोय. 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक झालेलं आहे. म्हणजे येत्या 2 षटकांसाठी तुमच्याकडे 11 मिनिटं असतील. बघा बॉलिंग क्रमामध्ये तुमच्याकडे हर्ष सारखा एक चांगला बॉलरही आहे लपटाम. कदाचित तोही सुरुवात करू शकला असता, बट सुमितने पहिलं षटक टाकलं. पहिलं षटक विकेट जरूर आली, बट तरीसुद्धा मी म्हणेन तितकं चांगलं राहिलं नाही आहे, कारण 13 धावा त्या पहिल्या षटकामध्ये आल्या. आता सेकंड ओव्हर हर्षचा उल्लेख आपण करत होतो आणि हर्षच तयार होत आहेत बॉलिंग मार्कवरती. डावखुऱ्या शैलीचा हा अप्रतिम गोलंदाज आणि हर्षची खास बात राहिली आहे बघा, टॅलेंटही आहे, टॅलेंटसोबत मेहनतही आहे आणि टॅलेंट आहे, मेहनतही आहे तर तुमच्या नशिबामध्ये यशही आहे, मी असं नक्कीच म्हणेन. आणि या खेळाडूने ती मेहनत केलेली आहे. तुम्ही जर हर्ष भोईरची बॉलिंग पाहाल तर तुम्हाला नाविन्यता आणि मेहनत नेहमीच पाहायला मिळते. म्हणून या बॉलरवरती फारसा विश्वास नेहमीच हायवेदिवा टीमने दाखवला. बघा टायमर सुरू आहे, त्याकडेही लक्ष असू द्या. आता 5 मिनिटं झालेली आहेत.
प्रत्येकाच्या टी शर्ट वरती मला असं वाटतं की त्याचं आवडतं नाव आहे सिद्धेश पाटील. जर्सी नंबर 27 आपल्याला लॉंग ऑफला पाहायला मिळतात. बट 7500 जर्सीवरती जे नाव आहे त्याचा उल्लेख मी करणार नाहीये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुटवरती जाऊन पंच करायचं होतं. आता कव्हरला फिल्डर येतात बॉल फील्ड करण्याकरिता. बॉल फील्ड केला सिंगल इथे मिळेल. बघा भरपूर साऱ्या जर्सी नेमचा कन्सेप्ट देखील आपण भरपूर साऱ्या पाहिलेल्या आहेत. मला आठवतं की इंडिया न्यूझीलंड सिरीजमध्ये इंडियन टीम एक मॅच आईचं नाव जर्सीवरती लिहूनही खेळलेली होती. अशा कन्सेप्ट असतात. त्यानंतर कोणी निकनेम टाकूनही खेळतो. नेक्स्ट बॉल वाईड यॉर्कर टाकला. एक्झिक्युशन प्रॉपर आहे. डॉट बॉल इथे येतोय. बॅटर काही चर्चा करतायत बघा. रिव्ह्यू आहे हवा असेल तर मागून घ्या. आणि रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे व्हाईट बॉलसाठी बॅटर्स कडून. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. याने डिसिजन रिव्हर्स करावा लागेल. रिव्ह्यू सक्सेसफुल. व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. आणि जर आपण रिप्ले ही पाहिला तर कुठेतरी टच अँड गोच होता. बट जर आपण बारीक ऑब्झर्वेशन केलं तर निदर्शनामध्ये आलं की व्हाईट बॉल आहे. इनर एज लागली होती आणि बॉल अगदी स्टम्पचा जवळनं गेला. प्लेड ऑन होता होता वाचले बॅटर असंच मी म्हणेन. सिंगल इथे कंप्लीट होईल. धावफलक आता एका धावीचा साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 16 धावा धावफलकावरती. पण एकंदरीत हर्षचं हे षटक आणि हर्षने आतापर्यंत जी बॉलिंग केलेली आहे पहिले 2 चेंडू चांगलेच टाकलेत. वाईट यॉर्कर जर आपण पाहिलं तर तिथे थोडा फरक राहिला. अन्यथा तो कदाचित डॉट बॉलही असू शकला असता. स्विच हिट खेळायचा होता. आताही जर आपण पाहिलं तर पॅनवरती चेंडू आदळला. लेग बायचे सिंगल मिळेल. हरीश भोईरचा अगेन्स्ट मोठे फटके खेळणं तितकं सोपं जाणार नाहीये. लॉंग ऑफला सिद्धेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. जर्सी नंबर 27. हा सीझन गाजवण्याची तयारी सिद्धेश पाटील यांची आहे. तोही देखील एक यंग टॅलेंटिक प्लेयर आहे. आणि भरपूर सारे चेहरे आपल्याला हैवेदेवा टीममध्ये पाहायला मिळतातच. युवा खेळाडू जे येत्या काळामध्ये फार चांगला खेळ आपल्याला ग्रामीण क्रिकेटमधनं नक्कीच करताना दिसू शकतात. आताही जर आपण पाहिलं तर तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नाही आहे. बॅटचा टोला लागला. बट हर्ष भोईरचं डेडिकेशन पहा. बॉल रिलीज केल्यानंतर अगदी झपटला आहे बॉल फील्ड करण्याकरिता. बॉल फील्ड जरूर केला हर्षने. बट 2 धावा इन बिटवीन कंप्लीट केल्या जातील. 2 धाव्यांच्या साह्याने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. धावफलक आता 19 वरती. पहिलं षटक 13 आल्या. बट हे षटक आतापर्यंत शांत आहे टीम जुनानदुर्गीसाठी. दोन्ही बॅटर अल्पेश असतील भावेश असतील त्यांनाही ठाऊक आहे की किमान एक तरी बाउंड्री या ओव्हरमध्ये हवी आहे. कारण आपण टार्गेट चेस करतोय. रिक्वायर रेट प्रमाणे बॅटिंग होणं गरजेचं. सेकंड ओव्हर आतापर्यंत जर आपण पाहिलं एक अतिरिक्त त्यासोबत एक लेग बाईज आणि 4 रन्स आपल्याला बॅटमधनं पाहायला मिळाला. एक मोठ्या फटक्याचा उल्लेख केला. लॉंग ऑनला क्लिअर केलं. बॅटर अल्पेश पाटीलचा बॅटमधनं हा धमाका. षटकार 6. ते आपण म्हटलेच होतं ना की रिक्वायर रेट प्रमाणे बॅटिंग. एक मोठा फटका किमान हवा होता आणि तो मोठा फटका आला. आस्किंग रन रेट 13 रन पर ओव्हर. फर्स्ट ओव्हर 13 आल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 आणि एक बॉल बाकी आहे. हेच कॅल्क्युलेशन महत्त्वाचं आहे. आणि जुनानदुर्गीचं क्रिकेट तुम्ही पाहिलं तर ते कॅल्क्युलेशनवरच चालतं.
कधीही पहा बॉलिंग करत असले तरी सुद्धा गणित त्यांची सुरू असतात, बॅटिंग करतात तेव्हाही गणित सुरू असतात. त्या अनुषंगाने कुठेतरी या गोष्टींमध्ये ते नेहमी आपल्याला पुढे पाहायला मिळालेत. आणि हा फटका हवेमध्ये आहे आणि एकंदरीत जर एक्स्ट्रा कव्हरला एखादा फिल्डर जर तिथे असता तर बॅटर अल्पेशने विचार केला असते की हे काय केलं मी, पण तसं काही नाही आहे. सिंगल मिळेल, खेळ समाप्त. 2 ओव्हरचा क्रेस. 26 रिमेनिंग. 12 चेंडू आणि 12मध्ये 26 हवे आहेत. मागील चेंडू जर आपण पाहिला तर कटर टाकला होता, पडल्यानंतर कमी गतीने आला आणि हलकासा बाहेरच्या दिशेने वळण घेणारा तो चेंडू होता, म्हणून अल्पेश तिथे थांबले. स्ट्राईक रोटेट झाली. 2 ओव्हरच्या खेळामध्ये 26, अजूनही 12मध्ये 26च करायचं आणि जी वेळ झालेली आहे त्याची माहिती मी देतोय. 11 मिनिटं 2 षटकांसाठी लागलेले आहेत. या तिसऱ्या षटकासाठी 4 मिनिटं आहेत. टीम हायवे दिवे त्याकडे लक्ष असू द्या. तसेच द केक क्राउन अँड कंपनी चे फाउंडर ओनर परेशजी गुराटकर एक अप्रतिम खेळाडू टेंबिवलीचे, त्यांच्या माध्यमातून स्पेशली या स्पर्धेसाठी टीम सुरईसाठी आणि जुनांदुर्गी संघ खेळतोय. आकाश पाटील असतील, निशाम पाटील असतील आणि संपूर्ण जुनांदुर्गी टीमसाठी शुभेच्छा येतात. आणि वाढदिवस असेल, त्यात नंतर लग्नाचाही वाढदिवस असेल किंवा कोणतं शुभ कार्य असेल आणि ते कार्य केक शिवाय होत नाही, त्या अनुषंगाने त्या क्षणाला जर केक हवा असेल तर द केक क्राउन कंपनीला आवर्जून तुम्ही भेट द्या. ज्यांचे ब्रांचेस आपल्याला पडगाव, वाशिन, कोणगाव, बापगाव, खडवली, अंबाडी, कुडूस, वाडा, खानिवली वाडा, जुनांदुर्गी आणि वज्रेश्वरी इथे पाहायला मिळतात. केक क्राउन कंपनीला अगदी शून्याबंद सुरुवात केली गुराटकर बंधूंनी, परेश गुराटकर यांनी, आणि ती सुरुवात आता त्यांची फार पुढे चाललेली आहे. कारण आता वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला द केक क्राउन अँड कंपनीचे ब्रांचेस पाहायला मिळतात, कारण ती मेहनत त्यांची लागली आहे. आणि परेश दादांच्या वतीने ही शुभेच्छा जुनांदुर्गी टीमसाठी आणि या स्पर्धेसाठी येतात. दादा आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. मॅचकडे वळूया. पियुष म्हात्रे 3rd ओव्हरमध्ये. पियुष म्हात्रे येतात या तिसऱ्या षटकामध्ये. 12मध्ये 26 करायचं. फुल टॉस पॅनवरती फुल टॉस म्हणजे बाउंड्री लाईनचं दर्शन होणार आहे आणि झालंय. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार 4. कुठेतरी पियुष म्हात्रेला या गोष्टीकडेही लक्ष द्यायला हवा होता की डीप स्क्वेअर लेगला जो फिल्डर आहे ना, तो अगदी जर आपण स्क्वेअर लेग अंपायरला पाहिलं ना तर ठीक त्यांचा राईट साईडला थोडा बाजूला आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळतो, बट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणता खेळाडू नाही आहे. त्याचा फायदा मागील चेंडूवरती घेतला बॅटरने. आता फुल लेंथ होता. अलॉंग द ग्राउंड स्ट्रोक खेळलं फिल्डर आहेत. काऊ कॉर्नरला बॉल फील्ड करतात. सिंगल मिळेल. धाव फलक आता पुढे जातोय. 31 धावा धाव फलकावरती. अजूनही जिंकण्याकरिता 21 धावांची आवश्यकता. 21 स्टील रिमेनिंग. येते 10 चेंडू. 21 धावांची आवश्यकता. जुनांदुर्गी आणि हायवे दिवासी बॅटल असं वाटतंय की अंतिम षटकापर्यंत रंगणार आहे, बट त्यासाठी हे 4 चेंडूही चांगले टाकावे लागतील पियुष म्हात्रेला. 4 चेंडू महत्वाचे आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर भावेश. लोबो फुल टॉस. प्रॉपरली मोठा फटका खेळू शकले नाही आहेत. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग हर्षची. मिळेल फक्त सिंगल. बघा आजच्या डेटला मी पाहिलं की कधी कधी ना यॉर्करपेक्षा लोअर फुलटॉस जास्त कारगर ठरतो, कारण लोअर फुलटॉस बॉल हा असा एक बॉल आहे ना ज्याच्यावरती एलिव्हेशन मिळणं फारच अवघड होतं, आणि तिथनं जर तुम्हाला मोठा फटका खेळायचा आहे तर तुम्हाला तुमचं बाहुबल दाखवावं लागतं. मगाशीचा बॉल लोअर फुलटॉसच होता ज्याच्यावरती फक्त सिंगलच मिळाली. धाव फलक आता 32 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल आता कनेक्शन
पाहावं लागेल. फिल्डर येत आहेत आणि फक्त पाहतच राहतील. स्लॉट मध्ये होत आणि थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. षटकार 6. कार्य अधुरं आहे कारण जिंकण्याकरिता अजूनही 14 करायचं आहेत आणि कुठेतरी इथे विकेट हवी आहे टीम हायवेदीवाला. बिकॉज विकेट नाही काढली तर आपण असं म्हणूया की डेफिनेटली ही जोडी हा सामना घेऊनच जाईल. विकेट हवी आहे. पॅनवरती टाकलाय. लाऊड शाउट अपील डायरेक्ट हिट. सिंगल तर कंप्लीट झाली आणि स्क्वेअर लेग अंपायरने इशारा तिथे केला की आय थिंक बॅटर सेफली पोहोचलेत. सिंगल मिळेल म्हणजे आता करायच्यात अजूनही रन्स 13. चेंडू शिल्लक येते 7 मध्ये 13. शेवटचा बॉल महत्वाचा आहे इथे. कुठेतरी पियुषला या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल की विकेट नाही आली अंतिम बॉलवरती हरकत नाहीये बट बाउंड्री द्यायची नाहीये ती गोष्ट महत्वाची आहे. तर दुसऱ्या बाजूने बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती आता आपल्याला पाहायला मिळतोय भावेश पाटील. भावेशला या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल की इथे जर बाउंड्री आली तर आपल्यासाठी टास्क इझी होऊ शकतोय लास्ट ओव्हरमध्ये. बघा दोन्ही टीमचे पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळे आहेत बट घडेल काय. 7 मध्ये अजूनही 13 धावा. आज एकूण एक सामने चांगले रंगतात. या आधीचा सामना पिंपळगर आणि पिंपळास हॅट्रिक झाली डिफेंड करत असताना बट त्यात नंतर किरण गायकवाडने अक्षरशः बॉलिंग क्रमाला नेस्तनाबूत केलं असंच मी म्हणेन. 7 मध्ये 13 शेवटचा बॉल अगदी महत्वाचा. 7-13 चांगला टाकलाय बॉल. कॉट अँड बॉलची संधी होते. डिफिकल्ट चान्स होता. अटेम्प्ट जरूर केला पियुषने. सिंगल मिळेल म्हणजे अंतिम 6 चेंडू हा सामना जिंकण्याकरिता आता 12 धावांची आवश्यकता. 6-12 कोणाचे वाचतील 12 हा ही प्रश्न राहिलाय कारण जो जिंकेल तो दुसऱ्या फेरीमध्ये आणि जो हरेल तो या स्पर्धेचा बाहेर. नॉकआउट जेव्हा असते ना तेव्हा एक टीम म्हणून ना तुमच्याकडे ऑप्शन नाहीये पर्याय नाहीये. तुम्हाला जिंकावंच लागेल. जिंकाल तर पुढे जाल हरलात तर घरी जावं लागेल आणि घरी कोणाला जायचं नाहीये. या स्पर्धेमध्ये पुढे जायचं आहे चॅम्पियन बनायचं आहे या गोष्टी माइंडमध्ये आहेत बट ते स्वप्न टिकवण्याकरिता हा सामनाही जिंकणं महत्त्वाचं आहे. बट ते कोणाच्या माध्यमातून होईल येथे 6 चेंडू या गोष्टी आपल्याला सांगून देतील. 6 मध्ये करायच्यात 12. चला फिल्डिंग सेट करा. 3 षटके योग्य वेळेवरती समाप्त झालेले आहेत बट अतिरिक्त वेळ आता तुम्ही घेऊ नका. सुरुवात करा या अंतिम षटकाला. हायवे दिवा गावचं क्रिकेटही फार मोठं आहे कारण प्रिव्हियस टाइम्स जर आपण पाहिलं हायवे दिवा गावची टीम आपण पाहिली खेळाडू पाहिले तर या गावाने भरपूर चांगले चांगले ग्रामीण सितारे दिलेले आहेत भिवंडी क्रिकेटला आणि त्याच गावची ही यंग टीम आहे आणि खेळलं आतापर्यंत चांगला खेळ केला त्यांनी बट अजूनही त्यांनाही ठाऊक आहे की प्रवास अजूनही लांबचा बाकी आहे कारण 6 मध्ये 12 डिफेंड करायचं. चला फिल्डिंग सेट करा. सुरुवात करा या अंतिम षटकाला. लास्ट ओव्हर विश्वास दाखवण्यात आला. रितेश म्हात्रे या अंतिम षटकामध्ये तयार होत आहेत. 6-12चं इक्वेशन मी म्हणेन की पगले 3 चेंडू महत्वाचे आहेत रितेशसाठी बॅटर्ससाठी बिकॉज पगल्या 3 चेंडू मध्ये जर बाउंड्री नाही आली तर कुठेतरी दबाव जास्त वाढेल बॅटर्सवरती बट कुठेतरी बॅटर जो स्ट्रायकिंग एंडवरती आता आपल्याला पाहायला मिळतो भावेश पाटील तसं कुठेतरी हा प्रयत्न असेल की पगल्या 3 चेंडूमध्ये किमान 2 बाउंड्रीज आणि जर ते झालं तर हा टास्क इझी होऊ शकतो जुनांदुर्गी टीमसाठी. का भरपूर साऱ्या गोष्टी आहेत दोन्ही बाजू आपण इथे मांडतोय बट मी म्हणेन की जो इथे संयम दाखवेल शांतरित्या खेळ करेल तो इथे बाजी मारेल. 6-12 अंतिम षटक. समोर भावेश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती भावेश आणि अंतिम षटकाची जिम्मेदारी रितेश म्हात्रेच्या खांद्यांवरती. 6-12 अंतिम षटक. पगलास बॉल. वा रितेश काय सुरुवात केली आहे रितेशने. यॉर्कर टाकलाय पगलास. सिंगल जरूर मिळेल बट हा जो पहिला बॉल ज्याप्रमाणे पडला आहे ना आत्मविश्वास नक्कीच वाढेल याने रितेशचं कारण पहिला बॉल जेव्हा एक बॉलर म्हणून तुम्ही चांगला टाकता ना तोच आत्मविश्वास पूर्ण षटकामध्ये तुमचं पाहायला मिळतं आणि पहिलाच बॉल महत्त्वाचा होता. अगदी बँग ऑन टार्गेट परफेक्ट यॉर्करने सुरुवात. 5 चेंडू शिल्लक. 5 मध्ये आता करायच्यात 11 धावा. मोठा फटका किमान एक तरी हवा आहे इथे टीम जुनांदुर्गीला. 5-11 नेक्स्ट बॉल आणि हा फटका हवेमध्ये आणि हा फटका बाउंड्री लाईनचा बाहेर. बॅटर अल्पेश आहे तर त्यासोबत जुनांदुर्गी टीमचा विश्वासही आहे. अंडर प्रेशर 5
3 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावांची आवश्यकता. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ऍक्टिव्ह सदस्य आणि कानाकोपऱ्यातील खबरी त्यांचा जवळ नक्कीच असतात. हलकी अपीलही इथे झाली, पंचांनी नकारलंय. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि फिल्डर तिथे काय करत होते हा प्रश्न पडला. स्ट्राईक रोटेट झाली, बॅटर नक्कीच आउट होतील. भावेश रनआउट झाला, बट स्ट्राईक आता अल्पेशकडे असेल. धक्का इथे जरूर लागलाय, बट अजूनही इथे 2 चेंडू 2 धावा करायच्यात. कुठेतरी हा रिस्क यासाठी अल्पेशने घेतला कारण अल्पेशला स्ट्राईक हवी होती आणि हरकत नाही आहे, कारण या क्षणाला वेल सेट बॅटिंग अल्पेश करतोय आणि या मॅचमध्ये ऑलमोस्ट विजाच्या दाराजवळ जुनानदुर्गी टीमला अल्पेशनेच उभं केलंय. त्या अनुषंगाने अल्पेश स्ट्रायकिंग एंडवरती राहणं ही चांगलीच गोष्ट आहे जुनानदुर्गी टीमसाठी. 2 चेंडू शिल्लक, 2 करायचे आहेत. न्यू बॅटर आता कृणाल आलाय बॅटिंग करण्याकरिता. कृणाल पाटील. दोन चेंडू शिल्लक आहेत, 2 धावा करायच्या आहेत. रनआउटची विकेट आली, बट अजूनही दिवा टीमनेही विचार करायला हवा आहे की 2 बाकी आहेत. चेजिंग कंपल्सरी आहे. 1 धाव जरी वाचवू शकलो तरी सुद्धा इथनं मॅच जिंकू शकतोय, हा विश्वास कुठेतरी दाखवावा लागेल. शांतरित्या येते 2 चेंडू रितेशला टाकावे लागतील, कारण अजूनही काही संपलेलं नाहीये. परिस्थिती अजूनही हातामध्ये आहे. 2 मध्ये 2. अल्पेश ट्रॅकिंग एंड वरती डॉट बॉल अथवा विकेट हवी आहे दिवा टीमला, बट ते होईल की अल्पेश इथे आपल्या टीमला सहजरित्या ही बाजी जिंकून देतील, या गोष्टी आहेत. बट अल्पेशने लाजवाब खेळ केलाय, बट स्टील क्वेश्चन मार्क. जिंकेल कोण? 2 मध्ये 2. रितेश थांबलाय आणि या गोष्टी या चरणावरती होतात कारण डिसाइडर सिच्युएशन आहे. कारण इथे 2 चेंडू दोन्ही टीमचं भवितव्य इथे डिसाइड करणार आहेत की कोणता संघ दुसऱ्या फेरीमध्ये, कोणता संघ स्पर्धेचा बाहेर. 2 मध्ये 2. गती कमी केली आणि दिशा खराब. अतिरिक्त रन इथे मिळणार आहे. बघा, कॉट बिहाइंड द विकेट साठी कोणताही रिव्ह्यू नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. रिव्ह्यू कोणताही नसणार आहे त्या गोष्टीसाठी. चला फिल्डिंग सेट करा, विनंती असेल. आता 2 मध्ये 1 करायची आहे. 2 चेंडू शिल्लक, 1 धावेची आवश्यकता. चला फिल्डिंग सेट करा टीम हायवे दिवा. 2 मध्ये आता 1 धावेची आवश्यकता आहे, बट एकंदरीत जर आपण पाहिलं तर कार्य आता जास्त सोपं झालं टीम जुनानदुर्गीसाठी, कारण 2 मध्ये 2 होत्या, पण आता 2 मध्ये 1. विनोद पाटील दादांचे आगमन झालेलं आहे. आपले सहर्ष हार्दिक स्वागत. 2 मध्ये 1. नेक्स्ट बॉल पॅन वरती टाकलाय, ग्लान्स केलाय आणि हा सामना इथे समाप्त केला अल्पेशने. जबरदस्त इनिंग अल्पेश पाटीलची आणि त्या जोरावरती 52चा चेस सक्सेसफुली कंप्लीट केला टीम जोगेश्वरी. जुनानदुर्गी टीमने वेल प्लेड टीम जुनानदुर्गी अँड हार्ड लक टीम हायवे दिवा. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया आणि विचारही करण्याची गरज नाहीये, कारण इंडिव्हिज्युअली रन्स त्याने बनवल्या. 30 धाव्यांचे एक जबरदस्त इनिंग साकारली, मॅचही फिनिश केली. तो अल्पेश पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. चला पिंपलास टीमचे कॅप्टन आपण या. पिंपलास टीमचे कॅप्टन आणि जुनानदुर्गी टीमचे कॅप्टन आपण या. टॉस आपण करणार आहोत.